नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता राकेश येत असतो नागराजला भेटायला जेलमध्ये आणि त्या क्षणाला अर्जुन पण तिथे असतो. नागराजला भेटायला आलेला नागराज अर्जुनला म्हणत असतो, तुला एक सिक्रेट सांगू का सिक्रेट. आणि इकडे राकेश जेव्हा जेल जवळ येत असतो तेव्हा एका कॉन्स्टेबलने राकेशच्या पाठलाग करत त्याला रोखलं आणि त्याला म्हटलं की जाऊ नका, तिकडे अर्जुन सुभेदार आले. आणि त्याच वेळेला नागराज स्वतःला एक्सपोज करत होता. अर्जुन जवळ म्हणत होता, अर्जुन तुला सिक्रेट सांगतो, सिक्रेट मधुभाऊवर हल्ला मीच केला होता. नागराज म्हणतो, झालं काय माहितीये अर्जुन. त्या दिवशी दहीहंडी होती, तुम्ही सगळे दहीहंडी साजरे करत होतात. मी आलो होतो तिथे, तुझ्या घरी पाहिलं तर काय, तो म्हातारा तिथे इकडे तिकडे नुसता फिरत होता. तेव्हाच मी तिथे असलेला चाकू घेतला आणि त्या खेरड्याच्या पाठीत खूपसला असं म्हणून नागराज विकृतपणे हसत असतो आणि म्हणत असतो, ऐकलं का अर्जुन, ऐकलं ना, चल जा रे, काय करायचं ते कर आता. अर्जुन आता नागराजची कॉलर धरतो आणि म्हणतो, हे सगळं तुला नागराज, तुला हे महागात पडणार आहे, लक्षात ठेव. तेवढ्यात या कॉन्स्टेबलने राकेशला धरलं आणि म्हटलं, ओ साहेब जाऊ नका, तिकडे अर्जुन सुभेदार आले, तुमच्या वडिलांना भेटायला आलेत. ते तुम्ही त्यांच्या समोर गेला तर माझी वाट लागेल आणि माझी नोकरी पण जाईल. हो. राकेश असा अलगदपणे वाकून बघतो अर्जुनला तिथून आणि त्या कॉन्स्टेबलला थॉक्स म्हणतो. कॉन्स्टेबल म्हणतो, थॉक्सची गरज नाही साहेब, तुम्ही माझे खिसे गरम करताना एवढं तर मला करावंच लागेल. एक काम करा, तुम्ही इथून निघा आता, नंतर या तुमच्या वडिलांना भेटायला. राकेश ठीक आहे असं म्हणतो आणि निघून जातो. पण नागराजने जो कबुलीत जबाब दिला ना अर्जुनला, तो काही राकेशने ऐकलेला नाहीये बर का. हा जो सीन आहे ना मंडळी, फार अमेजिंग वाटलाय बर का बघताना. सध्या तरी मालिकेची स्टोरी खूप इंटरेस्टिंग चालू आहे. आता इकडे राकेश निघून जातो तिथून. अर्जुनने नागराजची कॉलर धरलेली असते आणि म्हणत असतो, जा रे अर्जुन, ज्या काय करायचं ते करून घे आणि तुरुंगात कैद्यांना असा हात लावायचा नसतो. काय रे, सुभेदार वकील आहेस ना तू, तुला कळत नाही का. अर्जुन म्हणतो, अरे नागराज, तू जिथे उभा आहेस ना तिथे ओव्हर कॉन्फिडन्स कामाचा नाही बर का. माझ्या बायकोवर अटॅक करवलास, मधुबनवर तू अटॅक केलास, तुझ्या या सगळ्या गुन्ह्याची तुला शिक्षा मिळणार नाही असं समजू नकोस. तुला जन्म ठेपेनंतर सुद्धा कसं जेलमध्ये सडवता येईल ना, याचं हे मी व्यवस्थित बघेल. नागराज, अरे तुला जेलमध्ये नाही सडवला ना, तर बघ आता देवाजवळ प्रार्थना कर, जोपर्यंत तू जेलमध्ये आहेस ना तोपर्यंत तू जिवंत आहेस. नागराज, मी शोधलेल्या पुराव्यांमुळे तुला फाशी होणार नाही ना, एवढी प्रार्थना कर. आता तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील हा शब्द आहे माझा नागराज असं म्हणून अर्जुन निघून जातो बर का. आता नागराज स्वतःच्याच मनाशी बोलतो, अर्जुन गेल्यावर फाशी हा देणार मला फाशी, मी काय कोणाचा खूनबीन केलाय का काय. आता अर्जुन मुद्दाम असे पुरावे गोळा करेल की मला फाशी होईल असं नागराज स्वतःच्याच मनाशी बोलतो. मग कशाला मगाशी याने स्वतःच कबुली दिली बर असो, फॉर्ममध्ये तो बोलून गेला असं म्हणायला हरकत नाहीये. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग दाखवला बर का प्रेक्षकांनो. त्यांनी मला तर खरंच आवडतोय. सध्याचे मागच्या 1, 2, 3 भागापासून ना मस्त एपिसोड दाखवतायत ते. आता प्रियाची ऍक्टिंग बघा प्रेक्षकांनो. प्रिया आली ना सुभेदारांकडे, काल आपण पाहिलं होत. प्रिया आता तिथे खाली बसते बर का मांडी घालून आणि म्हणते, आई अगं मला तुला कधीपासून सांगायचं होतं, मी प्रेग्नेंट आहे. वाई अगं पण तुझ्यापर्यंत मला पोहोचता चाल नाही. आई अगं आई मी किती विश्वासाने ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला सांगितली होती. सायली अश्विनला म्हणते, मग भाऊजी प्रिया जे बोलते ते खरं आहे का, ही खरंच गरोदर आहे का भाऊजी. अश्विन काहीच बोलत नसतो. सायली म्हणते, भाऊजी तुम्ही गप्प आहात, म्हणजे प्रिया जे बोलते ते खरं आहे, तुम्हाला आधी आम्हाला का सांगावंच नाही वाटलं भाऊजी. यांनी सुद्धा आमच्यापासून हे सगळं लपून ठेवलं. अश्विन
मग लगेच सांगून टाकतो सायलीला, हे बघ वहिनी दादाच्या यात काहीही दोष नाहीये. तुमच्यापैकी कोणाला ही गोष्ट नाही सांगायची, हा माझा निर्णय होता स्वतःचा. हे मला बाळ नकोय, कारण कोणाला माहिती हे बाळ कोणाचं आहे ते. प्रिया लगेच म्हणते, नाही अश्विन नाही, असं बोलू नकोस रे. अरे असं बोलू नकोस, मी तुला आधी पण सांगितलंय की हे बाळ तूच झच. अरे अश्विन, हे दुसरं कोणाच असू शकत नाही. अश्विन म्हणतो, का असू शकत नाही? अगं या आधी तू त्या माणसाबरोबर लोणावळ्यामधून रात्र घालवलेली आहे, माझ्या डोक्यातून गेलेलं नाहीये ते. प्रिया, आणि त्याआधी अशी कितीतरी लोक असतील हे सुद्धा मला माहिती आहे. प्रिया रडायला लागते आणि म्हणते, अश्विन असं बोलू नको रे. अश्विन म्हणतो, प्रिया गप्प बसायचा. ममा सायली वहिनी, मला खात्री आहे की हे बाळ माझं नाहीच आहे. ही प्रिया परत आपल्या घरामध्ये शिरण्यासाठी बाळाच कारण पुढे करतीये. हे सगळं खोट आहे मम्मा, हे सगळं खोट आहे. बघितलं का प्रेक्षकांनो, प्रियाने आतापर्यंत एवढी पाप केली आहे की तिचं हे खरं बोलणं सुद्धा खोट वाटते. ते लांडगा आला रे आल्यासारखं झालंय तिचं. पण बघा प्रेक्षकांनो, खूप सेन्सिबल निर्णय घेतलाय सायलीने आणि सगळ्यांनीच. पण प्रिया मात्र खूप प्रयत्न करते. बघा तिची ॲक्टिंग माइंड ब्लोईंग दाखवली आहे. खरंच प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, मी पाया पडते. अगाई, मी तुझ्याही पाया पडते ग, माझ्यावर नाही, निदान तुझ्या नातवंडावर तरी दयामाया कर ग. सायली म्हणते, अग प्रिया, तुझ्यावर कोणीही दयामाया करणार नाहीये, खोटारडी आहेस तू. प्रिया म्हणते, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक करताय. या चुकीमुळे सुभेदारांचा वंश तिथे जेलमध्ये वाढणार आहे. आई हे चालणार आहे, तुला चालणार आहे आई, तिला बरोबर माहिती. प्रेक्षकांनो, कोणाला कस इमोशनल ब्लॅकमेल करायचं, कारण तिला प्रत्येकाच्या स्वभावाची नस माहिती आहे. हे जेव्हा तुम्ही बघताना स्क्रीनवर तेव्हा खूप भारी वाटत बर का बघायला, आणि कुठेतरी मनातन वाटत, वा यार काय ॲक्टिंग केली आहे. प्रिया आता पुन्हा लगेच म्हणते, कशी आई, मी मान्य करते मी खूप वाईट वागले तुमच्याशी, पण अगं प्लीज आई, या बाळाचा दोष काय आहे या सगळ्यामध्ये? तुम्ही याला का नाही स्वीकारत आहात? सायली चिडते आणि म्हणते, अग बस कर बघ प्रिया, तुझी नाटक, तू खोटारडी आहे सच. हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता आई होण्याचा गैरफायदा घेतेस का? अगं कुठे फेडशील हे पहा. प्रिया अस्मिता म्हणते, अगं तुझ्या पोटात वाढणाया त्या बाळाशी आमचं काहीही घेणं देणं नाहीये. त्या बाळाचा वापर करून तुला जेलमधून बाहेर पडायच. प्रिया, आम्हाला काय कळत नाही का? अगं तू आईपणाचा बाजार मांडलायस. प्रिया लगेच हात जोडते आणि खूप हात जोडून रिक्वेस्ट करते, नाही असं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या सगळ्यांच्या. सायली म्हणते, प्रिया तू किती हातापाया पड आमच्या, पण तरी आम्ही फक्त अश्विन भाऊजी वर विश्वास ठेवणार आहे, तुझ्यावर नाही. प्रिया म्हणते, अग आई, खरंच माझ्यावर विश्वास ठेव आई, खरं सांगते मी. अगं जेलमध्ये मी सतत हाच विचार करत होते आई, मी हाच विचार करत होते. व तू या बाळाला आपलं म्हणशील आणि तू या बाळाला स्वीकारशील. सुभेदाराच्या नातवंडाला तू स्वतःच्या घरात वाढवशील. आई, आता या कल्पनाताई चिडतात बर का आणि म्हणतात, तू परत त्याला सुभेदाराच्या नातवंड म्हणू नकोस. प्रिया म्हणते, अग आई, मी का नको म्हणून? सुभेदाराच नातवंड ते सुभेदाराचंच आहे. जसं तुला अस्मिताच नातवंड आहे तसं माझं पण बाळण. अग हे तुझ्या अश्विनच मूल आहे. आई, अश्विन आता चिडतो आणि म्हणतो, प्रिया, किती वेळेला सांगू तुला, हे मूल माझं नाहीये. इथे येऊन सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतेस का? सायली म्हणते, प्रिया चल निघ, आताच्या आता इथून निघ, या घरात तुला आणि तुझ्या मुलाला थारा नाहीये, चल निघ इथून. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो बर का, आणि अर्जुन आल्या आश्चर्यचकित होतो. हा काय तमाशा चालू आहे? अर्जुन प्रियाला बघून म्हणतो, हे काय ही इथे काय करते? अश्विन आता अर्जुनला खूण होतो बर का, डोळ्यांनी नजरेनी ते अर्जुनला कळतं
की ही तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज सांगून बसली आहे. अरे मंडळी, आज ओव्हरऑल एपिसोड्स खूप भारी दाखवलाय. त्यांनी काय आहे ना प्रेक्षकांना, तुम्ही सत म्हणत असता सिरियल कंटाळवाणी झाली आहे. ठीक आहे, काही थोडेफार ट्रॅक ते बोरिंग दाखवतात, पण या म्हणजे पूर्ण टीमच कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रेक्षकांनो, मला एकमेव एवढी मालिका आवडते असली अमेजिंग दाखवतात, आणि यातले सगळे कलाकारण अमेझिंग आणि ग्रेट आहेत. आणि हो प्रेक्षकांनो, एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे का, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत आज व्हिडिओ बघत रहा. आज एपिसोडच्या शेवटी तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं. मला अर्जुन आलाय. तिथे अर्जुन आल्याक्षणी म्हणतो, ही प्रिया इथे काय करते. प्रिया आता उठून उभी राहते का, आणि अर्जुनला म्हणते. प्रियाला जसं काही अर्जुनला पाहिल्यावर आणखीन चेव आलाय. प्रिया म्हणते, कशी बरं झालं अर्जुन, तू आलास. प्रिया आता लगेच उठून बसते का, आणि म्हणते, म्हणजे उठता बसताना पण तिने इतका विकनेस दाखवलाय ना प्रेक्षकांनो, अमेझिंग केली तिने आजची ॲक्टिंग. सायली, तूच विचार, याने का सत्य लपवलं तुझ्यापासून. सायली प्रियाला भारी उत्तर देते. ती म्हणते, प्रिया तू म्हणतेस म्हणून का विचारू मी. त्यांना अस्मिता म्हणते, अरे अर्जुन, अरे बघ ना बाबा, अरे हिच्या काय तमाशा चाललाय. अरे हिला कलवतोय आम्ही तरी इथून ही जायला तयार नाहीये रे. अश्विन म्हणतो, सायली वहिनी तू हिला हाताला धर आणि बाहेर काढ. सायली आता त्या वकिलाला म्हणते, प्रियाच्यात मॅडम तुम्ही इथे हिला का आणलात. प्रिया म्हणते, नाही ना, थांबा 1 मिनिट थांबा, मला बाहेर काढाय. त्याच्या आधी माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट बघा. प्रियाने ती फाईल अश्विन समोर धरली का, आणि म्हणते, कशी. अश्विन बघ ना. अरे अश्विन, हे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहे रे. बघ ना रे अश्विन, आपल्या बाळाचे रिपोर्ट आहेत. अरे बघ ना, या रिपोर्टमध्ये बघ ना काय दिसतंय. अरे हे आपलं बाळ आहे रे. अश्विन आता ना हा छोटासा आकार दिसतोय रे, पण हळूहळू बोट इवले पाय सगळं येणार आहे रे. तू त्याला असं जेलमध्ये वाढवणार आहेस का. अश्विन अरे अश्विन, आपल्या बाळाचे खोटो आहे रे. बघ ना रे. अगं आई बघ ना, तू पण बघ आई, बघ. अगं आमचं बाळ, आमच्या दोघांचं बाळ आहे हे. आई तुला काय वाटतं ग, मुलगा असेल का मुलगी असेल, सांग ना आई, सांग ना. कल्पना ताईंच्या समोर जाऊन ती हे बोलते का. प्रेक्षकांनो, अरे यार काय ॲक्टिंग दाखवली प्रेक्षकांनो. सिरियसली माझ्या अंगाला काटा आला. काय ॲक्टिंग करते यार या मालिकेतले ना सगळे कलाकार. एव्हन टू मच म्हणजे काय वाटत यार बघताना प्रेक्षकांनो. अमेजिंग, एक वेगळ्याच लेवलला नेलेली आहे त्यांनी ही मालिका. मला ना ही मालिका फार आवडते. प्रिया कल्पना ताईंना इमोशनल करत असते आणि म्हणत असते, आई बघ ना, एकदा तरी बघ ना या रिपोर्टकडे. कसं काय तुम्ही माझ्या बाळाला नाकारताय, कसं काय असं तुमच्याकडून होऊ शकतं. सायली आता प्रियाला ओरडून म्हणते, प्रिया जा इथून. ओ मॅडम, अहो हिला घेऊन जा ना आताच्या आता इथून. कल्पना ताईंना खूप अनैजी होत असतं, साहजिक आहे का. प्रेक्षकांनो, आता कोणीही वयस्कर जे कोणी असेल घरामध्ये ते इमोशनल होणारच ना, पण तरी सुद्धा कल्पना ताईंनी स्वतःला खूप सावरल का. आता प्रियाला हाताला धरून ती कॉन्स्टेबल घेऊन जात असते. प्रिया म्हणत असते, नाही म्हटलं ना, मला नाही जायचं. ऐक ना अश्विन. अस्मिता आई मी खर बोलते, विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज या बाळाला स्वीकारा. आई ऐक ना ग माझं, अगं ह्याच्यासाठी म्हणून तरी मला जेल मधून बाहेर काढ प्लीज आई. अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट मॅडम, एका आरोपीला तुम्ही असंच आमच्या घरात कसं काय घेऊन आलात. तुम्ही आम्हाला इन्फॉर्म पण केलं नाही आणि आमची परवानगी पण घेतली नाही. घेऊन जा यांना आताच्या आता इथून. सायली म्हणते, ही अशी नाही ऐकणार. हिला हाताला धरून बाहेर काढते मी. सायली प्रियाला बाहेर काढत असते घराच्या, पण प्रिया मात्र जीवाच्या आकांताने ओरडत असते शेवटपर्यंत. आई ऐक ना ग माझं, अगं आई या बाळाची आजी आहे, तू याला गरज आहे तुझी. आई ऐक ना. सायली शेवटी ओरडते प्रियाला आणि म्हणते,
ए प्रिया, या बाळाच्या निमित्ताने जे स्वप्न बघतेस ना, हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. माझ्या घरात सुख मला महत्वाच प्रिया, आणि आता पुन्हा पुन्हा मला घराच्या बाहेर तुला काढायला लावू नकोस. आता निघ आणि पुन्हा कधीच इथे येऊ नकोस, अर्जुन म्हणत असतो. घेऊन जाहिला प्रियाला खायनली ते सगळे घेऊन जातात. आणि प्रियाचं जे काही हा प्लॅन आहे ना प्रेक्षकांनो, या कल्पना ताईंना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा तो प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही, त्यासाठी बघत राहा. ठरला तर मग आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका. प्रिया गेल्यावर कल्पनताई खूप रडतात बर का, आणि आता हे सगळे हॉलमध्ये बसलेलेत आणि शांतपणे चर्चा करता येतात. अस्मिता म्हणत असते, माझं डोक भणभणायला लागलंय. अरे, प्रिया प्रेग्नेंट असेल याचा विचारसुद्धा मनात आला नव्हता. काय रे अश्विन, तुला माहीत होतं ना, मग का नाही सांगितलंस तू काय हे सगळं? अश्विन म्हणतो, हे बघा, हे गेल्यानंतर कल्पनात ताई म्हणतात, बाई, त्या बाईने ना जेलमध्ये राहून सुद्धा माझ्या पोराचा छळ मांडलाय. मला अश्विनची अवस्था बघतच नाही आता. अस्मिता म्हणते, अगं मम्मा, त्याला त्रास होणारच ना, तो जिच्यावर प्रेम करत होता तिच्या पोटात दुसऱ्याचं बाळ आहे असं त्याला वाटतंय, आणि आता ते बाळ अश्विनचं आहे असं सांगून ती त्याला गिल्ट द्यायचा प्रयत्न करते. कल्पनाई म्हणतात, काय रे अर्जुन, जन्माला न आलेल्या बाळाची सुद्धा DNA टेस्ट वगैरे होऊ शकते का रे? नाही म्हणजे आपल्या अश्विनचंच बाळ नाहीये ते, अशी खात्री होईल का आपल? याला अर्जुन म्हणतो, मम्मा होऊ शकते DNA टेस्ट, तसं काही नाहीये. पण प्रिया म्हणाली की DNA टेस्ट करायला ती तयार आहे. म्हणजे याआधी प्रियाने किती DNA रिपोर्ट बदलले हे काय माहिती नाहीये का ममा आपल्याला? मग कशावरून ती हा रिपोर्ट बदलणार नाही? सायली म्हणते, हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा ना, आता सुद्धा ती जज साहेबांकडून परवानगी घेऊन आली. इथे तिचे हात कुठपर्यंत पोहोचलेत यावरून हे लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, हो, प्रियाच्या बाबतीत आपण DNA टेस्टवर पण विश्वास ठेवू शकत नाही. अस्मिता म्हणते, आता विनच म्हणतोय की हे मूल त्याचं नाहीये, मग DNA टेस्ट वगैरे करून काय उपयोग आहे मम्मा? आणि आता आपल्यासाठी फक्त आणि फक्त अश्विन महत्वाचं आहे. मला तर वाटतं की अश्विन जे बोलतोय ना तेच खरं आहे. अर्जुन म्हणतो, हो, अश्विनच म्हणणं आपल्याला सध्या ऐकायला आणि त्याला त्रास होऊ नसेल ना मम्मा? तुला असं वाटत असेल त्याला त्रास होऊ नये तर प्लीज हा विषय परत त्याच्या समोर काढू नकोस. या सगळ्यांनी आता ठरवलं की प्रियाच्या बाळाबद्दल आता या घरात चर्चा करायची नाही. पण हे जे मूल आहे प्रेक्षकांनो, ते अश्विनचंच आहे. हे अश्विनला पण माहिती आहे, पण तो ते कबूल करायला तयार नाहीये. कारण प्रियाच्या अशा वागण्यामुळे आणि तिच्या अशा प्रवृत्तीमुळे बापरे, भयंकर आहे हे सगळं. त्यामुळे कर्माची फळ अशी पुढे येतात असं जे म्हणतात ना प्रेक्षकांनो, ते खरं आहे. असो, आता त्यांनी हा विषय इथेच बंद केला आणि इकडे मध्येच एक छोटासा सीन दाखवला. त्यांनी राकेशने आता त्या सिक्युरिटी गार्डला उचलले. काल तो सिक्युरिटी गार्ड खरं बोलायला तयार झाला होता ना. राकेशने आता त्याला किडनॅप केलं बर का, रस्त्याने चालता आणि आता तो घाबरतो. सिक्युरिटी गार्ड राकेशला बघून म्हणत असतो, साहेब, असं काय करताय? मला का त्रास देताय? मला सोडा. राकेश त्याला ओढून म्हणतो, चल, तुला मी प्रेमाने सांगितलं होतं ना त्या दिवशी की कोणाला बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. तुझ्या खिशात पैसे भरले होते, मग काय रे? पोलिसांना मदत करायला तयार झालास, अर्जुनला मदत करायला तयार झालास, माझंच केस काढायला लावणार आहेस का तू पोलिसांना? तो जो हवलदार आहे ना, तो तयार होतो सांगायला सगळं पोलिसांना. हे या राकेशने ऐकलं ना प्रेक्षकांनो परवा त्या एपिसोडमध्ये. मग तो सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो की साहेब, मला सोडाव प्लीज, मला मारू नका. राकेश म्हणत असतो, चल रे, गाडी घे पलीकडे. आता तो आरडाओरडा करायला लागतो. सिक्युरिटी गार्ड तेव्हा राकेश त्याला बंदूक दाखवतो आणि म्हणतो, चल गप्पा बस, आवाज केला ना तर इथे ठोकेन तुला. शिस्तीत शांत बसायचा
आणि राकेशने गाडी पलीकडे घेतली. इकडे सायलीबाई अर्जुनला विचारत असते, काय हो, तुम्हाला हे सगळं प्रियाने आधीच सांगितलं होतं? ती प्रेग्नेंट आहे म्हणून अर्जुन म्हणतो, हो सांगितलं होतं अगं सायली, मला तेव्हाच घरच्यांना सांगायचं होतं सगळं, पण मला अश्विन जे म्हणतोय ते फॉलो करायला हवं होतं ना. अश्विनने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं सायली, मग मी काय करणार होतोस आता सायलीच. जे हे वाक्य आहे ना ते लक्षपूर्वक ऐका मंडळी, कारण याच बाबतीत मी पुढे तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. सायली म्हणते, म्हणूनच तुम्ही काल रात्री मला आडवत होतात ना, प्रियाला भेटू देत नव्हतात ना, जेलमध्ये जायला हो. अर्जुन म्हणतो, अगं हो बायको, तुला त्रास झाला असता ना, आणि तुला परत परत प्रियाची दया वगैरे आली असती तर. सायली म्हणते, अहो मला कशाला प्रियाची दया येईल, मला तिच्या बाळाबद्दल वाईट वाटत होतं फक्त. तुम्ही ना मला हे सगळं आधी सांगायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला पटतं ना हे, म्हणजे जे काही मी नाही सांगितलं ते अश्विनच बोलणं मी फॉलो करायला हवं होतं, पटलं ना तुला सायली? तू चिडलेली नाहीस ना? सायली म्हणते, नाही हो मी चिडलेली नाहीये. अश्विन भाऊजींना तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळायलाच हवा, प्रश्नच नाहीये, पण मी नाही तर निदान आई तरी कदाचित हळव्यात झाल्याच असणार आहे. पण एकार्थी जाऊ द्या बरं झालं तुम्ही नाही सांगितलं ते. प्रियाने सगळा तमाशा केला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. अर्जुन आता पुन्हा सायलीचे एक्सप्रेशन जरा खालून वर बघतो आणि म्हणतो, बायको तू खरंच चिडलेली नाहीयस ना? सायली आता त्याच्याकडे बघते बर का हसून, आणि लगेच हा तिच्या पाया पडतो बर का, साष्टांग नमस्कार घालतो तो आणि म्हणतो, थक गॉड बायको, थक गड, तू चिडलेली नाहीयस, बरं झालं, मला टेन्शन आलं होत बायको. सायली म्हणते, अग बाई हे काय आहे, उठा ब्र, तुम्ही काय आहे तुमचं हे असं प्रत्येक वेळेला तुम्हाला आती करणं गरजेचं असतं का? एवढी चिडते का मी तुमच्यावर? अर्जुन म्हणतो, बापरे बघ ना आता कसा तुझा आवाज असा वरवर जातो, कशी तू डोळे वटारते, मला भीती वाटते ग बायको तुझी. सायली लागते हसायला आता अर्जुनला आणि म्हणते, काही हो, तुम्ही ना असे जर मला घाबरत असताना तर माझ्याशी खोट नसता बोललात. अर्जुन म्हणत असतो, अग सायली खरं बोलण्यामुळे जर तुला त्रास होत असेल तर मी गप्प राहिलेलंच बरं ना? सायली मग म्हणते, पण प्रियाच्या बाबतीत तुम्ही? अर्जुन म्हणतो, जाऊ दे ग सायली, त्या बाईच नाव नको घेऊस. पुन्हा पुन्हा तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी कॉल आला आणि अर्जुन आता ते कॉल रिसीव्ह करण्यासाठी बाहेर जातो आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या प्रोमो त्यांनी दाखवले की इन्स्पेक्टर सावंतने अर्जुनला सांगितलं की तो सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झालाय. अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या अटॅकरने त्याला गायब केलं असावं? मग ते सावंत म्हणतात, पण आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त हे तर कोणालाच माहिती नव्हतं, मग कसं शक्य आहे? मग सायली अर्जुनचा सीन त्यांनी दाखवलाय. सायली म्हणते, मला माझ्या लहानपणीच काहीच का आठवत नाहीये, मी आता कसं आठवते सगळं? अर्जुन म्हणतो, अग आपल्या घरात तन्वीच गाठोडा आहे ना? सायलीला आता तो तन्वीच गाठोडा दाखवतो अर्जुन, आणि त्यातल्या एक एक वस्तू सायली बघते आणि म्हणते, या सगळ्या वस्तू माझ्या आहेत असं मला वाटतंय, पण तरी सुद्धा सायलीपासून तन्वीपर्यंत जाण्याचा मार्ग मला कळत नाहीये. मंडळी आता बघूयात अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या गोष्टीमुळे सायलीला ती तन्वी आहे हे पूर्णपणे अगदी व्यवस्थित कळेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.